आमचे अधिकार, हक्क आणि विशेषाधिकार यामध्ये अडकून राहू नका. या गोष्टींपेक्षा अमूल्य अशी गोष्ट आहे ती म्हणजे ख्रिस्त प्राप्ती. काय आम्हाला खऱ्या अर्थाने ख्रिस्त प्राप्ती झाली आहे? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, बऱ्याच वेळा बाह्य गोष्टींवरून एखाद्याची किंमत केली जाते, परंतु त्या व्यक्तीमधील आंतरिक गोष्टी कशा आहेत याचा कधीच विचार केला जात नाही. आमच्या स्वतःच्या म्हणजेच स्वइच्छेने जगणाऱ्या जीवनाचे प्रतिबिंब आम्हाला नीतिमत्वाच्या गोष्टींकडे घेऊन जाऊ शकत नाही, कारण आम्ही आमचे अधिकार, हक्क आणि विशेषाधिकार यामध्ये गुरफटलेले असतो. प्रियांनो, याबाबत पौल फिलिप्पीकरास नक्की काय सांगतो, त्याची शिकवण काय आहे हे पाहण्यासाठी चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, पौलाने फिलिप्पीकरास जे पत्र लिहिले त्याचे ह्या दिवसांमध्ये आम्ही अध्ययन करीत आहोत. 3ऱ्या अध्यायाला आम्ही सुरुवात केलेली आहे आणि पौल त्यांना म्हणतो की प्रभूमध्ये आनंद करा. अशा गोष्टी तुम्हाला लिहिण्यास मी कंटाळा करीत नाही, पण ते तुमच्यासाठी सुरक्षितपणाचे आहे. तो म्हणतो की प्रभूमध्ये आनंद करा, ही एक आज्ञा आहे. पौल त्यांना नंतर म्हणतो, अशा गोष्टी तुम्हास लिहिण्यास मी कंटाळा करीत नाही आणि त्या तुम्हास दृढ करणाऱ्या आहेत. पौलाला या गोष्टी लिहिण्यास काही हरकत वाटत नाही, कारण फिलिप्पीकर आत्मिकरित्या प्रौढ होते. ते पौलावर प्रीती करणारे होते आणि पौल सुद्धा त्यांच्यावर प्रीती करीत होता. पौलाला त्यांच्याविषयी विशेष आत्मीयता वाटत होती, म्हणून तो त्यांना म्हणत आहे की अशा गोष्टी तुम्हाला लिहिण्यास मी कंटाळा करीत नाही. अशा गोष्टी त्यांना लिहिणे पौलाला सुरक्षितपणाचे वाटते, कारण त्याला माहीत आहे की ते त्याच्याविषयी गैरसमज करून घेणार नाहीत. आता आपण पुढच्या वचनावर विचार करणार आहोत. तो 2ऱ्या वचनामध्ये म्हणतो, त्या कुत्र्यांविषयी सावध असा, त्या दुष्कर्म्यांविषयी सावध असा, केवळ दैहिक सुनता झालेल्या लोकांविषयी सावध असा. श्रोत्यांनो, परमेश्वर आमच्या जीवनामध्ये फार सामर्थ्य रूपाने कार्य करतो. आम्ही आमच्या सामर्थ्यशाली परमेश्वरावर जेव्हा मनापासून विश्वास ठेवतो आणि आपले जीवन त्याच्या हाती समर्पित करतो, तेव्हा तो आमच्या जीवनात कोणतीही गोष्ट अकारण व अयोग्य अशी होऊ देत नाही. कोणाला अकारण पीडा व्हावी हे सर्वसमर्थ देवाला मान्य नाही. आणि असा विश्वास जेव्हा अत्यंत दृढ असतो, तेव्हा आम्हाला प्रभूमध्ये आनंद करता येतो. दावीद, आपल्याला माहीत आहे की अत्यंत कटू प्रसंगांमधून गेला, परंतु त्याचा परमेश्वरावरचा विश्वास ढळला नाही. तो 27व्या स्तोत्राच्या 3ऱ्या वचनात म्हणतो, सैन्याने मज पुढे ठाणे दिले तरी माझे हृदय कचरणार नाही. मजवर युद्ध प्रसंग ओढवला तरीही मी हिंमत धरून राहीन. तसेच 46वे स्तोत्र 1-3 या वचनांमध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो, देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे. तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. यास्तव पृथ्वी उलथीपालथी झाली, पर्वत कोसळून सागरतळी बुडाले, त्याच्या लाटा गरजून उसळल्या. त्यांच्या उंच बळण्याने पर्वत हलले तरी आम्ही भिणार नाही. श्रोत्यांनो, आमच्या आजूबाजूची परिस्थिती निराशाजनक असली तरी परमेश्वरावर आमचा दृढ विश्वास असेल तर प्रभूमध्ये आनंद करणे आम्हाला कठीण जाणार नाही. मी आपणाकरिता 2रे वचन वाचले आहे, परंतु पहिल्या वचनावर थोडेसे स्पष्टीकरण अधिक आपणाकरिता मी देत आहे. नेहम्याने यरुशलेमेच्या पडलेल्या भिंती पुन्हा बांधणाऱ्या लोकांना काय सांगितले ते आपणाला आठवतं का? नेहम्याचे पुस्तक 10वा अध्याय आणि शेवटचा भाग आम्हाला सांगतो, कारण परमेश्वराविषयीचा जो आनंद तोच तुमचा आश्रय दुर्ग होय. हे वचन पंडिता रमाबाईच्या भाषांतरात अधिक सुंदर वाटते. या ठिकाणी असे भाषांतर आहे,
कारण यहोवाचा आनंद तुमचे सामर्थ्य आहे. हा माझा स्वतःचा अनुभव आहे, कारण खिन्नपणा व निराशा ही सैतानाची शस्त्रे परतवण्याकरिता खरोखर देवाचा आनंद आमचे सामर्थ्य असायला हवा. आणि माझा विश्वास आहे की तुमचाही हा अनुभव नक्कीच असेल. पॉल फिलिप्पेकरांना म्हणतो, प्रभूमध्ये आनंद करा. आणि हे तो नुसतं सांगत नाही, तर तो त्यांना आज्ञा देत आहे. आता दुसरं वचन मी आपणाकरिता वाचलेलं आहे, त्याचं स्पष्टीकरण पहा. कुत्र्यांविषयी सावध असा हा इशारा पोस्टमॅन किंवा आगंतुकाविषयी नाही. पॉल या ठिकाणी कुत्रा या प्राण्याविषयी इशारा देत नाही. आम्ही यशायाच्या पुस्तकातल्या खोट्या संदेष्टांविरुद्ध केलेल्या भविष्यवाणीकडे जरा लक्ष दिले तर पॉल काय म्हणत आहे ते आम्हाला समजेल. यशायाचे पुस्तक 56 अध्याय आणि 10 वचन सांगतं. यशायाचे पुस्तक 56 अध्याय 10 वचन, त्यांचे जागले आंधळे आहेत, ते सगळे ज्ञानशून्य आहेत, ते सगळे मुके कुत्रे आहेत, त्यास भुंकता येत नाही, ते बरळणारे, पडून राहणारे, निद्राप्रिय असे आहेत. जे खोटे भविष्यवादी लोकांचे सांत्वन करीत होते व त्यांना येणाऱ्या संकटाची सूचना देण्याऐवजी सर्व ठीक आहे असे सांगत होते, त्या खोट्या भविष्यवाद्यांविरुद्ध यशाया सावधगिरीचा इशारा लोकांना देत होता. खोट्या भविष्यवाद्यांनी उत्तरेकडच्या राजाला म्हणजे इस्रायलास सुरक्षिततेची हमी दिल्याने ते आधीच बंदिवासात गेले होते. परमेश्वर दक्षिणेकडच्या राज्याला म्हणजे यहुदाला तसे न करण्याचा इशारा देत होता. तो खोट्या संदेष्टांना मुके कुत्रे म्हणाला. ते सत्य बोलत नाहीत, जशी परिस्थिती आहे तशी ते सांगत नाहीत. जे देवाचे संपूर्ण मार्गदर्शन घोषित करीत नाहीत त्यांना ह्या ठिकाणी कुत्रे म्हटलेले आहे. श्रोत्यांनो, आमच्या श्रीमंत वर्गामध्ये हाच धोका आहे. ऐशाराम हा आजकाल एक अत्यंत महत्वाचा शब्द आहे. प्रवास करतानाही आम्ही आरामाच्या जागा शोधतो. आम्हाला परवडेल एवढ्या आरामाच्या गोष्टी आम्ही उपभोगतो आणि आरामाची ही इच्छा मंडळीत आज शिरलेली आहे. लोकांना आवडतील, खुपणार नाहीत असे संदेश देण्याचा धोका निर्माण झाला आहे, कारण लोकांना सेवेमध्ये आरामच हवा असतो. आम्ही ज्या मंडळीची सेवा करीत होतो त्या मंडळीतील एक भारदस्त सभासद मंडळी सोडून निघून गेला, कारण त्याला तेथे कधीच सांत्वनदायी संदेश ऐकायला मिळाले नाहीत असे त्याचे म्हणणे होते. खरे तर श्रोत्यानो, तो त्याच्या धंद्यामध्ये अनेक अनैतिक गोष्टी करीत होता. काही लोकांच्या मते तो फारच अनैतिक वर्तन करणारा माणूस होता. त्याला सांत्वनाच्या संदेशाची गरज नव्हती, त्याला धोक्याच्या इशाऱ्याच्या संदेशाची गरज होती. आणि नेमके हेच संदेश त्याला दर रविवारी ऐकायला मिळत होते आणि त्याला ते आवडले नाहीत. कदाचित त्याला वाटत होते की त्याच्या अनैतिक व्यवहाराविषयी आम्हाला माहिती होती, पण तसे मुळीच नव्हते. त्याच्या धंद्याविषयी आम्हाला काही एक माहीत नव्हते व कोणा एका व्यक्तीला समोर ठेवून कधीच संदेश देण्यात येत नव्हते. उलट देवाचे वचन जसे आहे तसे ते शिकवले जात होते. देवाचे वचन आम्हाला आमच्या चुकांची जाणीव करून देणारे असते. ते नेहमीच सांत्वन देणारे नसते. कधीकधी आमचे डॉक्टर आम्हाला आमच्या प्रकृतीविषयी सांत्वन देत नाहीत. ते आमच्या प्रकृतीतल्या बिघाडाविषयी स्पष्टच आपले मत सांगतात. कोणाला दारूच्या व्यसनाने भयंकर आजार जडला असेल तर ते स्पष्टपणे सांगतात. जर त्यांनी ते सांगण्याचे टाळले तर त्यांच्या रोग्याचे आयुष्य अधिक धोक्यात येते. तसेच आमच्या आत्मिक जीवनाविषयीही आहे. आज आम्हाला योग्य आत्मिक निदान करणाऱ्या आत्मिक वैद्यांची गरज आहे. आमचे आत्मिक आजार कशा स्वरूपाचे आहेत व त्याच्याकरिता काय इलाज आहे हे परखडपणे धैर्याने आम्हाला सांगणाऱ्या आत्मिक डॉक्टर्सची आज आम्हाला गरज आहे. आमच्या कानांची खास जिरेल, आमचे हृदय आनंदित होईल आणि शेवटी आम्हाला आत्मिकरित्या आंधळे बनवून नाशाच्या खाचेत ढकलणाऱ्या खोट्या संदेष्टांपासून आम्ही सावध राहायला हवे. यशाच्या काळात पुष्कळ असे खोटे संदेष्टे होते की ते लोकांना सावधानतेचा इशारा देण्याऐवजी त्यांना सर्व ठीक असल्याचे सांगत होते. यशया या संदेष्टांना मुक्या कुत्र्यांची उपमा देतो. मेंढपाळांची कुत्री ही नेहमी जागरूक असतात. जर एखाद्या सिंहाने किंवा अस्वलाने कळपावर हल्ला केला तर असा कुत्रा खूप भुंकतो आणि शक्य असेल तर त्या प्राण्याला पळवून लावतो. येणाऱ्या संकटाचा इशारा तो आपल्या मालकाला देतो. परंतु खोटे संदेष्टे अजिबात इशारा देत नाहीत. त्यांच्यामुळेच दक्षिणेकडचे राज्य झोपी गेले आणि यशाचे त्यांना जागृत करण्याचे प्रयत्न त्यांनी धिक्कारले. शेवटी परिणामतः श्रोत्यांनो तेही बंदिवासात गेले. आज आमच्या देशाची ही स्थिती आहे.
आम्ही सब ठीक है असे ओरडणाऱ्या लोकांवर विश्वास ठेवतो आणि आमच्या दाराशी आलेले नाशाचे प्रचंड व भयंकर संकट आम्ही दिसत असूनही त्याकडे सहेतुक दुर्लक्ष करतो. पॉल फिलिप्पेकरांना सांगतो की त्या कुत्र्यांपासून सावध राहा. म्हणजे जे लोक नुसतेच सर्व काही ठीक आहे असे म्हणतात व देवाचे वचन आहे तसे शिकवत नाहीत, अशा लोकांविरुद्ध पॉल त्यांना सावधगिरीचा इशारा देत आहे. तो त्यांना म्हणतो, त्या दुष्कर्म्यांविषयी सावध असा. हा त्यांचा दुरुपयोग करून घेणारा, त्यांच्याशी अप्रामाणिकपणाने वागणाऱ्या लोकांचा दुसरा गट आहे. आणि नंतर तो केवळ दैहिक सुनता झालेल्या लोकांविरुद्ध त्यांना धोक्याचा इशारा देतो. या लोकांची खरी सुनता म्हणजे आत्मिक सुनता झालेली नाही, म्हणजे ते ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारत नाहीत असे तो या विश्वासणाऱ्यांना सांगत आहे. खरे तर जे विधी नियम काटेकोरपणे पाळणारे होते व मोशेचे नियमशास्त्र तारण व पवित्रीकरण यांच्यासाठी पाळलेच पाहिजे असा मोठा आग्रह धरीत असत, त्यांच्या विरुद्ध पॉल या विश्वासणाऱ्यांना सावध करीत होता. आता तो 3 अध्यायाच्या 3 वचनात त्यांना म्हणतो, कारण जे आपण देवाच्या आत्म्याने सेवा करणारे, ख्रिस्त येशूविषयी अभिमान बाळगणारे व देहावर भरोसा न ठेवणारे, ते आपण सुनता झालेलेच आहो. ते आपण सुनता झालेलेच आहो असे पॉल का म्हणतो? याचे कारण त्याने गलतीकरास लिहिलेल्या पत्राच्या शेवटी दिले आहे. गलतीकरास पत्र 6 अध्याय आणि 15 वचनात तो म्हणतो, सुनता ही काही नाही व बेसुनता हीही काही नाही, तर नवी उत्पत्ती हीचीच काय ती योग्यता आहे. त्यानो याचा अर्थ असा की सुनतेचा जुना विधी आता रद्द झालेला आहे. परमेश्वर केवळ बाह्य नियम पालन पाहत नाही. खरी सुनता हृदयाची सुनता आहे. ती म्हणजे नवा जन्म आहे. देवाविषयीचा नवीन दृष्टिकोन आहे. ख्रिस्तामध्ये असणे ही खरी सुनता आहे. तो म्हणतो, आम्ही देहावर भरोसा न ठेवणारे आहोत. म्हणजे आम्ही आमच्या जुन्या स्वभावावर भरोसा ठेवत नाही. आम्ही फक्त ख्रिस्तावर भरोसा ठेवतो. आम्ही आमच्या तारणाकरिता स्वतःवर भरोसा ठेवत नाही किंवा आमच्या जुन्या स्वभावाच्या साह्याने आम्ही नवीन ख्रिस्ती जीवन जगू शकत नाही. त्यासाठी आमच्या अंतःकरणात, जीवनात ख्रिस्ताचे वास्तव्य असायला हवे. मोशेच्या नियमशास्त्रातील विधींचे काटेकोरपणे पालन करणारे पौलाच्या मागोमाग तो जेथे प्रवास करीत असे तेथे जात असत आणि तो तेथून निघून गेल्यावर ते विश्वासणाऱ्यांच्या भेटी घेत आणि त्यांना सांगत असत, आम्हाला माहीत आहे की बंधू पॉल असे म्हणतात की आम्ही देहावर भरोसा ठेवत नाही. आम्ही विधी व यज्ञार्पणे यांच्यावर विश्वास ठेवायला नको आणि नियमशास्त्राचे पालन आमचे तारण करणार नाही. ते हे सांगतात हे त्यांच्याकरिता ठीक आहे, कारण त्यांना काही पार्श्वभूमी नाही, कशाचाही आधार नाही. आम्हाला जशी यहुदी धर्माची पार्श्वभूमी आहे तशी बंधू पॉल यांना नाही. त्याचे सर्व म्हणणे त्यांच्या अज्ञानामुळे व नियमशास्त्राचे पालन करण्यात आलेल्या अपयशामुळे आहे आणि म्हणूनच अर्थात त्यांचा देहावर भरोसा नाही. वधस्तंभ हेच आमुचे भूषण, सदैव निशाण उभारिले. वधस्तंभ हेच आमुचे भूषण, सदैव निशाण उभारिले. वधस्तंभ हेच जगाच्या कल्याण तनुमानी जीव वाहिला सदैव ख्रिस्तासाठी. जगाच्या कल्याण तनुमानी जीव
वाहिला सदैव ख्रिस्तासाठी वाहिला सदैव ख्रिस्तासाठी. आता या त्यांच्या प्रचाराला पौलाने या पुढील उतार्यामध्ये उत्तर दिलेले आहे. फिलिप्पियरास पत्र 3 अध्याय आणि 4 वचनात तो म्हणतो, तरी देहावरही भरोसा ठेवण्यास मला जागा आहे. जर दुसऱ्या कोणाला देहावर भरोसा ठेवावा असे वाटते तर मला अधिक वाटणार. पौल या यहुदी वाद्यांना विधिनियमांचे काटेकोरपणे पालन करणाऱ्यांना स्पष्ट व परखड उत्तर देऊन सांगतो की जर दुसऱ्या कोणाला देहावर भरोसा ठेवावा असे वाटते तर मला अधिक वाटणार. आपल्या धार्मिक जीवनाची तुलना तो इतर कोणत्याही व्यक्तीच्या धार्मिक जीवनाशी करायला तयार आहे आणि त्याला माहीत आहे की ते दुसऱ्यांच्या धार्मिक जीवनाच्या तुलनेत अधिक श्रेष्ठ ठरणार. एकेकाळी त्याने ज्या 7 गोष्टींवर भरोसा ठेवला त्या 7 गोष्टींची यादी त्याने पुढच्या काही वचनांमध्ये दिलेली आहे. त्या गोष्टी धर्म आहेत. जर कोणाचे धर्माच्या पालनाने तारण व्हायचे असेल तर तार्सकर पौलाचे त्याने तारण होईल असेच तो ठामपणे सांगत आहे. 3 अध्यायातील 5 आणि 6 वचने आपण आता वाचूया. तो म्हणतो, मी तर 8व्या दिवशी सुनतात झालेला, इस्रायल लोकातला बन्यामीन वंशातला, इब्र्यांचा इब्री, नियमशास्त्र दृष्टीने परुषी, आस्थेविषयी म्हणाल तर मंडळीचा छळ करणारा, नियमशास्त्रातील नीतिमत्वाविषयी निर्दोष ठरलेला असा आहे. आज अशा अनेक गोष्टी आहेत त्याविषयी लोक अभिमान बाळगतात, परंतु त्यातील एकही गोष्ट तुम्हाला तारण देऊ शकत नाही. पौल सांगतो की त्याची 8व्या दिवशी सुनता झाली होती. मोशेच्या नियमशास्त्रानुसार हा सर्वात प्राथमिक असलेला विधी होता. म्हणजे असे नाही की पौल 8व्या दिवशी पाळण्यातून उठून मंदिरात गेला आणि त्याने आपली सुनता करून घेतली. याचा अर्थ असा की त्याच्या आईवडिलांनी 8व्या दिवशी त्याची सुनता केली. पौल हे सांगून ही गोष्ट स्पष्ट करीत आहे की त्याचे आईवडील पापभीरू, देवभीरू होते. त्यांनी त्याला मोशेच्या नियमशास्त्रानुसार वाढवले. आपणाला आठवतच असेल की प्रभू येशूचे आईवडीलही देवभीरू होते आणि त्यांनीही येशू बाळाला 8व्या दिवशी मंदिरात सुनतेकरिता नेले होते. कित्येक नामधारी ख्रिस्ती कुटुंबात असे होत नाही. काही कुटुंबांचा प्रमुख दारूच्या व्यसनाधीन असतो. घरातल्या मुलांना धार्मिक शिक्षण देण्याची तो काळजी घेत नाही. मुलांना शाब्बास शाळेत पाठविण्याचे प्रोत्साहन कधी दिल्या जात नाही. कधीकधी त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केल्या जाते. धार्मिकतेच्या बाबतीत मुलांकडे फारच दुर्लक्ष होते. काही कुटुंबांमध्ये मात्र आईवडील मुलांच्या धार्मिक वाढीविषयी जागृत असतात. ते मुलांना पवित्र शास्त्र वाचायला प्रोत्साहन देतात, प्रार्थना करायला शिकवतात व वेळोवेळी देवाचे आभार मानायची, त्याच्यावर विश्वास ठेवायची शिस्त लावतात. पौलाचे आईवडील अशा प्रकारचे देवभीरू पालक होते आणि त्यांनी त्याची सुनता 8व्या दिवशीच केली होती. नंतर पौल सांगतो की तो इस्रायल जातीचा आहे. बहुतेक सर्व यहुदीवादी मिश्र जातीचे असावेत, परंतु पौल तसा नव्हता. तो शुद्ध इस्रायली होता. त्या काळातल्या मंदिरात पौलाच्या पूर्वजांची यादी तुम्हाला वाचायला मिळाली असती. पौलाला वंशावळ होती, त्याला पार्श्वभूमी होती आणि त्याचे मूळ काय, तो कोठला, हे सर्व त्याला ठाऊक होते. तो आणखीन तपशील देऊन सांगतो की तो बन्यामीन वंशाचा आहे. म्हणजे त्याला जणू असे म्हणायचे आहे की तो सर्वात चांगल्या वंशाचा वंशज होता. वृद्ध याकोबाचा बन्यामीन हा सर्वात लाडका पुत्र होता. राहेलने बन्यामीनाला जन्म दिला व ती मरण पावली, परंतु तिने त्याला त्यापूर्वी माझ्या दुःखाचा पुत्र असे नाव दिले. परंतु याकोबाने त्याला माझ्या उजव्या हाताचा पुत्र असे नाव दिले. पनिएल येथे घटनेपूर्वी राहेल याकोबाच्या जीवनाचा आनंद होती आणि जेव्हा त्याने पाळण्यातल्या छोट्या बन्यामीनाला पाहिले तेव्हा त्याने त्याला राहेलचा मुलगा म्हणून पाहिले. बन्यामीन त्याचा उजवा हात बनला, ज्यावर तो टेकू शकेल अशी त्याची वार्धक्याची काठी बनला. तसेच इस्रायलाचा पहिला राजा शॉल बन्यामीनाच्या वंशातला होता. मला वाटतं की पौलाचे नाव तार्सकर शॉल हे या राजाच्या नावावरून ठेवण्यात आले असावे. म्हणून पौल मोठ्या अभिमानाने म्हणत असे की तो बन्यामीनाच्या वंशातला होता. श्रोत्यानो, मी अमुक एका देवाच्या सेवकाची मुलगी किंवा अमुक एका व्यक्तीची मी भाची आहे असे म्हणण्यात आम्हाला अभिमान वाटतो. काही लोक ज्या प्रसिद्ध मंडळीचे सभासद आहेत त्याबद्दलही ते गर्व करतात. माझे आजोबा अमुक एका मंडळीचे संस्थापक होते
म्हणून मी त्या मंडळीचा सभासद आहे असे अनेक लोक मला सांगतात. आणि जरी तेथे देवाचे वचन शिकवल्या जात नसले तरी हे लोक तेथेच उपासनेकरिता जात राहतात. परंतु पौलाकरिता बन्यामिनाच्या वंशाचे त्याने असणे फार फायद्याचे होते. पुढे तो म्हणतो की तो इब्र्यांचा इब्री होता, म्हणजे तो एक पुढारी होता. धार्मिक क्षेत्रामध्ये तो एक आघाडीचा पुढारी होता. नंतर तो सांगतो की नियमशास्त्र दृष्टीने तो परुषी होता. इस्रायलातील जे सर्वोत्तम त्याचे प्रतिनिधित्व परुषी करीत असत. ते एक धार्मिक राजकीय पक्ष होते व राज्य स्थापन करणे हे त्यांचे ध्येय होते. बंदिवासाच्या काळात किंवा त्यानंतर हा वर्ग उदयास आला. ते सनातनी होते व धर्मशास्त्राच्या सत्यतेवर त्यांचा विश्वास होता. देवदूत या संकल्पनेवर त्यांचा विश्वास होता. तसेच पुनरुत्थान व चमत्कार यांच्यावरही त्यांचा विश्वास होता व त्यांच्या राजकारणात ते अतिशय राष्ट्रवादी होते. श्रोत्यानो, पौलाने फिलिपी येथील विश्वासणाऱ्यांना अनेक प्रकारच्या लोकांपासून सावध राहण्याचा इशारा दिला आणि त्यापैकी एक म्हणजे मोशेच्या नियमशास्त्राचे काटेकोरपणे पालन करणे, तारण व पवित्रीकरण यांच्याकरिता आवश्यक आहे असे म्हणणारे लोक. थोडक्यात यहुदीवादी लोक. हे लोक देहावर म्हणजे दैहिक सुनतेवर विश्वास ठेवणारे होते. पौल त्यांना सांगत आहे की ज्या सर्व गोष्टींविषयी एखाद्या यहुद्याने अभिमान बाळगावा व त्यावर भरोसा ठेवावा त्या सर्व त्याच्याजवळ होत्या आणि अधिक होत्या. उदाहरणार्थ, तो धार्मिक आईवडिलांचा मुलगा होता, शुद्ध इस्रायली होता, सर्वात चांगला समजल्या गेलेला बन्यामिनाचा वंश, त्या वंशातून तो होता. धार्मिक वर्तुळातील उच्च पातळीवरची व्यक्ती तो होता आणि सनातनी व धार्मिक राजकीय पक्षातील तो एक होता. 6व्या वचनात तो म्हणतो, आस्तीविषयी म्हणाल तर मंडळीचा छळ करणारा, नियमशास्त्रातील नीतिमत्वाविषयी निर्दोष ठरलेला असा आहे. पौल नियमशास्त्राच्या दृष्टीने परुषी होता. आपल्याला आठवतच असेल की एके रात्री प्रभू येशूकडे येऊन प्रश्न विचारणारा निकदेम हाही एक परुषीच होता आणि त्याला त्यांनी येशूकडे यासाठी पाठवले असले पाहिजे की गालिल प्रांतातून एक संदेष्टा आलेला आहे. जर त्याने परवानगी दिली तर आपण त्याला अनुसरू, म्हणजे आम्हाला रोमी सत्तेला हवे तसे वळवता येईल असे त्यांना वाटले असावे. परुषांना वाटत असे की ते राजकीय हालचाल करून राज्य प्रस्थापित करू शकतील. त्यांना देवाचे राज्य या पृथ्वीवर स्थापायचे होते आणि आपण त्यापैकी एक आहोत असे पौल म्हणू शकत होता. आणखी तो म्हणतो की आस्थेविषयी म्हणाल तर तो मंडळीचा छळ करणारा होता. मंडळीचा छळ करणे म्हणजे देवाची इच्छा पूर्ण करणे असे पौलाला वाटत होते. यरुशलेमेतून ख्रिस्ती लोकांना पळवून लावल्यानंतर दुसरे परुषी आराम करू इच्छित होते, पण ख्रिस्ती लोकांना जगातून घालवून देण्याचा निश्चय पौलाचा होता आणि याच कारणाने तो दमास्कसला जात होता आणि वाटेत त्याचे संपूर्ण परिवर्तन झाले. 7वी गोष्ट म्हणजे तो नियमशास्त्रातील नीतिमत्वाविषयी निर्दोष ठरलेला असा होता. लक्षात घ्या की पौल असे म्हणत नाही की तो पापविरहित आणि परिपूर्ण आहे. तो म्हणतो की तो निर्दोष आहे. रोमकरासपत्र 7वा अध्याय आणि 7व्या वचनात त्याने म्हटले, पापाची ओळख नियमशास्त्रा वाचून कशानेही मला झाली नसती. लोभ धरू नको असे नियमशास्त्रात सांगितले नसते तर लोभाचे ज्ञान मला झाले नसते. पौल पापविरहित पूर्णतेचा दावा करीत नाही. या आज्ञेमुळे त्याला त्याच्या पापांची जाणीव झाली. तू चोरी करू नको ही आज्ञा जर तुम्ही मोडली तर चोरी केल्याचा काहीतरी पुरावा निश्चितच मागे राहील. तसेच खुनाविषयीही म्हणता येईल. कोणाच्याही नकळत व्यभिचार करणे अशक्य आहे, परंतु तुम्ही लोकांच्या नकळत लोभ धरू शकता. पौल जर त्याविषयी शांत राहिला असता तर कोणाला असे वाटले असते की पौलाने पापविरहित पूर्णतेची स्थिती गाठली आहे. परंतु पौलाने प्रामाणिकपणे कबूल केले की त्याने ती स्थिती गाठलेली नाही. नियमशास्त्राने त्याला ठार केले आहे असे तो म्हणतो. नियमशास्त्रातील नीतिमत्वाविषयी तो निर्दोष आहे असे जे तो म्हणतो त्याचा अर्थ असा श्रोत्यानो की देवासमोर त्याने सर्व अर्पणे व्यवस्थित अर्पिलेली आहेत. त्यात त्याने काही कमी पडू दिलेले नाही. पौल प्रामाणिक होता व नियमशास्त्राचे पालन करणारा किंवा विशेष असा संत होता. तो असे म्हणू शकला की जर कोणा माणसाला देवावर भरोसा ठेवता आला तर तो त्याला अधिक ठेवता येईल. या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या पौलाजवळ जमेच्या होत्या आणि ही जमा पुष्कळ मोठी होती आणि त्याला वाटले की या सर्व गोष्टींमुळे त्याला देवाकडे विशेष मान आहे. या सर्व गोष्टी त्याचे महत्त्व वाढविणाऱ्या होत्या असे त्याला वाटत होते. आणि खर्चाच्या दुसऱ्या रकान्यात तो ज्याचा तिरस्कार करीत असे तो येशू ख्रिस्त होता.
आणि तिरस्काराच्या पोटी तो येशू ख्रिस्ताच्या अनुयायांना नष्ट करू इच्छित होता. श्रोत्यानो, ख्रिस्ताकडे येण्यापूर्वी तुम्ही व मी स्वतःच्या जीवनाची खातेवही अशीच पौलासारखीच मांडत होतो की नाही? मी अमुक अमुक इतक्या मोठ्या धार्मिक पदावर असलेल्या व्यक्तीचा मुलगा आहे, किंवा मी 96 कुळी मराठा आहे, किंवा मी उच्च वर्णीय आहे, किंवा मी इतके इतके सत्कार्य केले आहे, मी खून केला नाही, चोरी केली नाही, लबाडी केली नाही, मी देवासाठी इतक्या इतक्या गोष्टी केल्या. हे सर्व जमेमध्ये आपण मांडतो. पण जेव्हा मानवजातीकरिता वधस्तंभावर टांगलेल्या ख्रिस्ताची कारुण्याने प्रेमाने भरलेली नजर आमच्या हृदयात आरपार घुसते, तेव्हा या सर्व जमेच्या बाबी रिकाम्या होतात. त्या सर्व बाबी खर्चाच्या होऊन जातात. आणि ज्याचा इतके वर्षे तिरस्कार केला, ज्याच्यापासून सतत दूर पळून जायचा प्रयत्न केला, तोच पुनरुत्थित जिवंत ख्रिस्त आमच्या जीवनाच्या हिशोबातली एक जमेची बाब होते. मला माहीत नाही श्रोत्यानो, की ख्रिस्त आपल्या जीवनाचा तारणारा आहे किंवा नाही. जर नाही, तर आज प्रसंग आहे, त्याच्या हातात आपले जीवन समर्पित करा. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे ए. फिलिप्पीकरांस पत्र अध्याय 3 याची मध्यवर्ती कल्पना आहे ख्रिस्ती जीवनाचे पारितोषिक. आजचा प्रश्न, पौलाच्या म्हणण्याप्रमाणे पापाची ओळख कशामुळे होते? ए. पाप केल्याद्वारे, बी. नियमशास्त्राद्वारे, सी. पापी लोकांद्वारे, डी. शिक्षकांच्याद्वारे. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, आपण पाहिले की पौलाने त्याच्या भूतकाळातील जीवनावरील परुषी म्हणून प्रतिबिंब आणि ख्रिस्तावरील विश्वासाने त्याचे परिवर्तन यावर चर्चा केली आहे. खरे नीतिमत्व मानवी प्रयत्नातून किंवा नियमशास्त्राचे पालन करून नव्हे, तर ख्रिस्तावरील विश्वासाने येते. आणि असे परिवर्तन करण्यासाठी देव समर्थ आहे. प्रियांनो, काय देवाचे हे सामर्थ्य आपण जाणले आहे? काय आपणामध्ये परिवर्तन व्हावे असे आपणास वाटते काय? आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ आमच्यावरती कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो. होय प्रभू परमेश्वर देवबाप्पा, जो विश्वास प्रभूजी आम्ही अंगीकारलेला आहे, तो विश्वास प्रतिदिनी अधिक दृढ व्हावा, यासाठी प्रभूजी आम्ही तुझ्याकडं सहाय्य मागतो. प्रभू परमेश्वर देवबाप्पा, तुझ्या मार्गदर्शनाप्रमाणे आमचं जीवन असावं, यासाठी देखील आमची विनंती आहे. प्रभू परमेश्वर देवबाप्पा, तू आम्हाला सहाय्य कर. आमच्यामधील प्रत्येक उणपण तू काढून टाक. आणि आजही तू आमच्यावरती प्रीती करतोस ह्याची जाणीव आम्हाला व्हावी. आणि तुझ्या मार्गदर्शनाप्रमाणे आमच्या जीवनामध्ये आम्ही चालावं, वागावं आणि बोलावं देखील, यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. प्रभू, आम्हाला ठाऊक आहे तो आम्हाला आशीर्वादित करणार आहेस. आणि म्हणूनच या विनंत्या, मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो, म्हणून तू ऐक. आमेन. तुम्हाला पूर्णता लाभो, समाधान मिळो आणि येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो.